झाली मी घरात बसून आहे. विचार पडला काय करू. घरच्यांनी सतत आठवण मला ती सुंदर होते लोक माझा ते बदल करून गेले. पैशासाठीच मला तिने फोन केला असेल. हॅलो हॅलो आई कशी आहेस तू. हो मी बरं आहे. झालं ना जेवण माझं आत्ताच जेवण केलं मी. एक मिनिट आमच्याशी बोलतो. बाकी दोघेही बरे आहेत का तुम्ही. एक मिनिट तुला फोन करतो थांब जरा. अगं पैसे पाठवले. हो संदीप साहेब आवाज येतोय का. या 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 अहो बोलतोय तुमची दाळ डोकून या बसा. राहू दे बसायचं वगैरे राहू दे. पाणी देऊ का तुम्हाला. काय नको पैसे द्या. पैसे भाडं किती महिन्याचं बाकी आहे माझं. माहिती आहे मला. दोन माहिती नाही 2 महिने. खरंच मला माहिती आहे. पैसे किती आहे कल्पना मला त्याची. काय करतो. पण खरंच माझा विलास पैसे किती विचारले किती बाकी. 12,000 रुपये येणार कधी. सर माझं काम सध्या तो माहिती ना सगळं कोरोना सगळं बंद झाले. सगळे दुकानं त्यामुळे सगळे नोकऱ्या गेले. मी सामान्य एका दुकानात काम करतो. मला तर कामावर पण माझ्यासाठी पण बंद आहे. मला उघडून करून फिरायला देत आहे. मला कल्पना माझं घरदार पण त्याच्यावरच चालतं. मला सुद्धा नोकरी धंदा नाहीये. माझं घर आहे ते मी देतोय भाड्याने. ते 4 पैसे येतात त्याच्यावरच भागवतोय सगळं. सर तुम्हाला पैसे देणार नाही असं म्हणत नाही मी. अहो तुम्ही देता मलाही माहिती आहे. आतापर्यंत तुम्ही चुकवलेलं नाहीये हेही मला माहिती आहे. सर मला थोडा वेळ द्या तुम्ही. किती वेळ. 2 दिवस मी मार्केट मोडून देतो आणि तोपर्यंत मी माझी बायका पुढे घेऊन बोलू. असं मला पण बायका मुले माझी पण आई वडील येतो. आत्ताच माझ्या आईचा पण नाही त्यांना सुद्धा पैसे देऊ शकतो नाही मी. प्लीज मला फक्त 2 दिवस. अहो 2 दिवस नाही 2 महिन्याचं भाडं लागतं. माझ्याही घरी सगळे उपाशी तपाशी. सर मी तुम्हाला माझं तसं चुकलं. सर तुमचे पाय पडतो सर. ऐका याची गरज नाही. मी पाय पडू का उलटा. नाही उभे राहा तुम्ही. हे डेकोरेशन उभे राहा. परिस्थितीने परिस्थिती माझी पैसे अडवलंच का तुमचे उपकार कधीच